नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या नागरिकशास्त्र या विषयाची सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण इतिहासाचे 4 पाठ पाहिले. आज आपण नागरिकशास्त्र या विषयाची सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहूया आपल्या अनुक्रमणिका, ज्यामध्ये आपल्याला यावर्षी 5 पाठ आहेत. ज्याचं नाव आहे आपले समाज जीवन, समाजातील विविधता, ग्रामीण स्थानिक शासन संस्था, शहरी स्थानिक शासन संस्था आणि जिल्हा परिषद. यामध्ये प्रथम सत्रामध्ये आपल्याला 3 धड्यांचा समावेश आहे आणि द्वितीय सत्रामध्ये आपण 2 पाठ पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण आज आपल्या पाठाला सुरुवात करणार आहोत. आपल्या पहिल्या पाठाचं नाव आहे आपले समाज जीवन. आता बघा, मागच्या वर्षी जेव्हा आपण परिसर अभ्यास 2 पाहत होतो, तेव्हा परिसर अभ्यास 2मध्ये आपण मानव कशा पद्धतीने उत्क्रांत झाला किंवा कशा पद्धतीने मानवाने स्वतःची क्रांती करून घेतली हे आपण पाहिलं होतं. आणि या पाठामध्ये आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं जे भटका समाज होता मानवाचा, ती भटकी अवस्था सोडून स्थिर समाज जीवनाकडे कशा पद्धतीनं मानवाने वाटचाल केली आहे हे आपण यामध्ये पाहणार आहोत. आता बघा, मानवाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केली आपल्यालाही माहिती आहे. कारण मागच्या वर्षी आपण काही जे पाठ पाहिले होते त्यामध्ये आपण पाहिलं होतं की भटकं समाज जीवन सोडून मानव हा स्थिर जीवनाकडे आला होता. आता या चित्रामध्ये पाहू शकतो बघा, आपण मागच्या वर्षीची चित्र पाहिली होती किंवा जे समाज जीवन पाहिलं होतं त्या समाज जीवनाप्रमाणेच हे चित्र त्यावरून आपल्याला दिसत आहेत. आता यामध्ये बघा, चित्रामध्ये आपण पाहतोय, पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की जो अश्मयुगीन मानव होता किंवा त्याचं स्थिर जीवन सुरुवात झालं होतं. त्यामध्ये बघा, मानव हा काही पदार्थ बनवून खाण्याची कला शिकला होता. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये आपण पाहतो की त्यांना स्वतःच्या सुखसोयी शोधून काढल्या होत्या, ज्यामध्ये विहीर असेल किंवा तो शेती करू लागला होता. आणि त्यानंतर त्यापेक्षा सुद्धा प्रगत असं जीवन, म्हणजे जे सध्याचं आत्ताचं कम्प्युटरचं जीवन आहे, ज्याला आपण कम्प्युटरचं जीवन म्हणतो, हे जीवन म्हणजे 3 टप्प्यामध्ये मानवानं उत्क्रांती केली होती. म्हणजे आणखी जवळजवळ 50 वर्षानंतरचा समाज कसा असेल ह्याच्याबद्दल आपण विचार करू शकतो की कशा पद्धतीनं, ज्या पद्धतीनं रोबोटचं सध्या बघा, रोबोट आहे. आपण काही 50 वर्षानंतर आपल्या घरामध्ये कामाला सुद्धा रोबोट असते. म्हणजे अशा पद्धतीची मानवानं क्रांती करून घेतली. आणि त्यानंतर आता एकत्र जीवन जगायचं म्हटल्यानंतर समाजाची आवश्यकता असते. तर मग मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं की समाजाची आवश्यकता काय बरं असते, तर माणसाला समाजाची गरज का वाटली, तर एक सुरक्षित समूह जीवन, म्हणजे एकत्र सगळ्यांनी येऊन जगल्यानंतर, एकत्र जगत असताना जेव्हा एखादं संकट जर आलं तर त्या संकटामध्ये राहून त्या संकटाशी झुंज देत असताना मानवाला एक प्रकारे सुरक्षितता वाटणं गरजेचं होतं. आणि त्यामुळं व्यक्तीच्या किंवा समाजाच्या विकासासाठी स्थिर आणि सुरक्षित जीवन आवश्यक आहे असं मानवाला वाटलं. कारण बघा, विकास म्हटल्यानंतर बघा, एखाद्या व्यक्तीला जर समजा उदाहरणार्थ एखादं मातीचं भांडं तयार करण्याची कला अवगत झाली तर ती कला तो त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगू शकतो, म्हणजे विकास होतो. आणि स्थिर आणि सुरक्षित समूह जीवन म्हणजे समजा एखादी काय म्हणू आपण त्याला, की एक प्रकारची समजा वस्ती आहे आणि त्या वस्तीवर जर एखाद्या वाघानं, सिंहानं हल्ला केला तर सगळी मिळून त्या वाघाला, सिंहाला बंदोबस्त करू शकतात. म्हणजे एक सुरक्षित आणि स्थिर जीवन मानवाला असावं वाटलं आणि म्हणून तो एकत्रित समाजात राहू लागला. आता माणसानं संघटितपणानं जगणं गरजेचं आहे. कारण एखादं संकट आलं तर त्या संकटाशी सामना करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणजे समाजाच्या निर्मितीच्या मागची ही मुख्य प्रेरणा आहे. कोणती प्रेरणा आहे, की संघटितपणे जगायचं, कारण एकमेकांचं संरक्षण व्हावं. आता समाजामध्ये जे वेगवेगळे दैनंदिन व्यवहार असतात ते जर सुरळीत चालायचे असतील तर त्याला एक नियम लागतात. कुणीही कसं उठून जगलं तर जमल का? नाही. तर एक माणसाला नियमांची गरज असते आणि त्याच्यामधूनच मग
रूढी, परंपरा, नीतिमूल्य, कुणी कसं वागायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून घडतात. आता त्याच्यामधूनच नियम कायदे अस्तित्वात आले. समजा एखादी वस्ती आहे आणि त्या वस्तीचा नियम आहे की नाही बाबा, दिवस मावळल्यानंतर बाहेर जायचं नाही, तर मग कुणीच दिवस मावळल्यानंतर बाहेर जाणार नाही. म्हणजे तो एक नियम झाला. आता आपल्या घरामध्ये सुद्धा बघा नियम असतात. आपल्या इथे सुद्धा 7 घरामध्ये यायचं किंवा पुन्हा बाहेर नाही जायचं, असे वेगवेगळे नियम आपल्या आईबाबांनी घालून दिलेले असतात. मग तशा पद्धतीनं आपण जगतो का, तर आपल्याला ती शिस्त लागावी म्हणून. त्याच्यामुळं काय होतं की आपल्यामध्ये एक संघटितपणा येतो. आपण घराच्याशी चर्चा करू शकतो, बोलू शकतो आणि त्यामुळं आपलं जे जीवन आहे ते संघटित तर होतंच पण स्थिरसुद्धा होतं. म्हणजे त्यामुळं एकमेकांची काळजी घेतल्यामुळं किंवा जे नियम, कायदे, रूढी, परंपरा ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आल्या, जेणेकरून लोकांना कळू लागले की नाही बाबा हा नियम आहे तर आपण त्याच्या विरुद्ध नाही वागायचं. आपली रूढ आहे. रूढ म्हणजे काय, तर आपल्याकडं बघा, आपण दरवर्षी आपल्या घरामध्ये सण एकाच पद्धतीने साजरा केला जातो. दुसऱ्यांच्या घरी तीच सण साजरा करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. म्हणजे ती काय झाली, ती रूढ झाली. परंपरा म्हणजे काय की आपल्या आईवडिला जे आपल्या आजी आजोबांनी केलं तेच आपले आईवडील करतात आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा तेच देणार आहोत. म्हणजे ही काय झाली, ही एक परंपरा झाली. म्हणजे माणसाचं जे समाज जीवन आहे ते ह्या गोष्टीमधून स्थिर होतं आणि संघटितसुद्धा राहतो. समाज संघटित राहतो. म्हणजे मानवाला या सगळ्या गोष्टीमुळे समाजाची आवश्यकता होती. आता माणसातील जी समाजशीलता आहे, आता समाजशीलता म्हणजे नेमकं काय, समाजशीलता म्हणजे समाजासोबत जगणं. आता माणसातील समाजशीलता म्हणजे काय की माणूस समाजाशिवाय जगू शकतो का, नाही, माणूस समाजाशिवाय जगू शकत नाही. एक दिवस जर एखाद्या रूममध्ये त्याला बंद करून ठेवलं तर कधी एकदा बाहेर येईल असं होतं का, कारण एकटं जगण्याची त्याला सवय नसते. आणि माणूस जो आहे तो स्वभावतः समाजशील आहे, त्याला समाजाची गरज असते आणि आपण सगळं एकमेकांच्या सोबतीनं किंवा आपल्याला आनंद असेल, दुःख असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांशी शेअर करण्याची आपल्याला सवय आहे किंवा ती गरज आहे. त्याच्यामुळंच काय होतं की आपल्या त्याच गोष्टीमधून आपल्या गरजासुद्धा पूर्ण होत असतात. कोणत्या गरजा असतात माणसाच्या, अन्न, वस्त्र आणि निवारा. पुन्हा यामध्ये 2 गरजा ॲड झाल्या कुठल्या, आरोग्य आणि शिक्षण. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण ह्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्न, वस्त्र, निवारा या शारीरिक गरजा आहेत आणि समाजामध्ये टिकून राहण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य ह्या गरजा आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्या, आरोग्य आणि शिक्षण ह्या आपल्या 2 नवीन गरजा आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या गरजा कशा आहेत, ह्या शारीरिक गरजा आहेत. आणि आरोग्य आणि शिक्षण, आरोग्य आणि शिक्षण ह्या कशा गरजा आहेत, तर ह्या गरजा आपल्याला समाजामध्ये टिकवून ठेवण्यासाठीच्या ह्या गरजा आहेत. समजलं. आता पुढे बघा. आता माणसानं समाजामध्ये राहिल्यानंतर एक मानसिक पण गरज असते. आत्ताच सांगितलं की आनंद, दुःख हे सगळं आपल्याला शेअर करण्याची गरज असते. आणि आपल्याला बघा, आपण शाळेमध्ये सुद्धा असताना आपल्याला मित्रांची गरज असते. मग त्याच्यामुळं काय होतं आपल्याला की एकमेकांच्या गरजेशिवाय आपण राहू शकत नाही. आणि समाजामध्ये राहत असताना एखाद्या व्यक्ती किती काम करतो किंवा त्याच्यामध्ये काय काय गुण आहेत किंवा ह्या सगळ्यावरून काय तयार होतं, एक वस्तू तयार होतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, श्रम आणि कौशल्य. आता श्रम आणि कौशल्याचा जीवनामध्ये आपले काय उपयोग आहे, श्रम आणि कौशल्य. आता श्रम जर आपण केलं तर आपल्यामध्ये नवीन काहीतरी जी कला आहे ती कला दिसेल. उदाहरणार्थ आपण एखाद्या हातामध्ये आपल्या शेजारी एखादा कागद आहे, रंगीत कागद आहे, तो कागद जर आपण त्या कागदाकडे नाहीच पाहिलं तर मग तो कागद तिथेच राहील. आणि जर आपण त्या कागदाकडं तो कागद हातात घेतला तर आपण त्या कागदाचे काहीतरी चाळे करू किंवा काहीतरी आपण त्या कागदापासून बनवू. म्हणजे श्रम केलं तर कौशल्य निर्माण होतं. वेगवेगळ्या वस्तू तयार करता येतील आपल्याला. म्हणजे आपण जर नुसतंच बसून राहिलो तर आपल्याकडून काहीच होणार नाही. आणि जर आपण काम केलं तर आपल्यामधून काहीतरी कौशल्याची निर्मिती होईल. आता शिक्षण आणि आरोग्य ह्या ज्या सेवा सुविधा आहेत त्याच्यामुळे आपण समाजामध्ये सन्मानाने जगू शकतो. आणि ह्या ज्या बाबी आहेत त्या समाजामध्ये उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे आपल्याला समाजात जर व्यवस्थित जगायचं असेल तर आपण
आहे की आपल्याला अभ्यासासाठी पुस्तक लागतं, पुस्तकासाठी कागद लागतो, त्यामुळं कागद निर्मिती, छपाई आणि पुस्तक बांधणी इत्यादी व्यवसाय उद्योगाचा विकास होतो. अनेक व्यक्ती त्याच्यामध्ये वाटा उचलतात. कुणी कागदासाठी कच्चा माल आणून देतं, कुणी मशिनरीचं काम करतं, कुणी पुस्तकाच्या बांधणीचं काम करतं, कुणी ते चिटकवण्याचं काम करतं, बाइंडिंगचं काम करतं, कुणी ते पुस्तक सगळे सेट करून एकत्र ठेवले जातात आणि मग पुन्हा ते पुस्तकं आपल्याकडे वितरित होतात. म्हणजे आपल्यामध्ये ज्या काही क्षमता आहेत, कौशल्य आहेत, त्याचा विकास आपल्या समाजात राहिल्यामुळेच होतो. आणि त्यामुळं काय होतं की समजा आपण एखादं काम केलं तर आपल्याला एक कौतुकाची थाप पडते आपल्यावर की नाही बाबा याने हे काम केले, छान केले, म्हणजे प्रशंसा. आणि कौतुक, प्रशंसा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकावर अवलंबून असतात आणि त्याच्यामुळंच आपण एकमेकांसोबत जगणं गरजेचं असतं. आणि एकमेकांसोबत जगणं गरजेचं असतं कारण त्यामुळं आपण काय होतो की एकमेकांवर अवलंबून राहतो आणि आपला विकास करू शकतो. आता आपला विकास कसा करायचा? आता प्रत्येक जो माणूस आहे तो प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी गुण असतो जन्मल्यापासून. प्रत्येक माणसात काही ना काहीतरी गुण असतो आणि त्या गुणासोबतच माणूस जगत असतो. कुणाला चित्र छान काढता येतं, कुणाला छान कबड्डी खेळता येते, कुणाला छान कागदांच्या वस्तू बनवता येतात. म्हणजे प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण असतात आणि हे गुण कसे असतात? सुप्त अवस्थेत असतात. म्हणजे जोपर्यंत आपण त्याला करत नाही तोपर्यंत ते गुण दिसणार आहेत का? समजा माझ्याकडं खूप छान बोलण्याची कला आहे, भाषण कौशल्य माझ्याकडं खूप छान आहे, मी कधी बोललोच नाही तर ते समोर येईल का? नाही येणार. मग अशा पद्धतीनं हे काही गुण जे आहेत ते सुप्त अवस्थेत असतात आणि त्यामुळं आपण आपल्यातले जे गुण आहेत ते प्रत्येक गुण समोर आणले पाहिजेत आणि त्याच्यामुळंच काय होणार आहे की आपला विकास होणार आहे. परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो, पण ते आपल्याला जन्मजात अवगत असते का? जन्मलेलं बाळ कधी बोलतं का? नाही, तर ते समाजात राहून बोलतं. आपली आई कशी बोलते, आपले बाबा कसे बोलतात, हे सगळं बघत तो ती भाषा अवगत करतो आणि हळूहळू शिकतो. घरात ज्या पद्धतीनं बोलतात त्याच पद्धतीनं बोलतात. आपली शेजारची समजा भाषा वेगळी असेल किंवा घरातली भाषा वेगळी असेल, शाळेतली भाषा वेगळी असेल, तर त्या पद्धतीनं ते बाळ शिकतं. आता त्यामुळं काय होतं की आपल्याला वेगवेगळ्या भाषा शिकता येतात. समजा एखाद्याच्या घरी हिंदी बोलत असतील, शेजारच्या घरी मराठी बोलत असतील आणि शाळेत जर इंग्रजी बोलत असतील तर त्या तिन्ही भाषा त्या मुलाला अवगत होतात. आता समजा उदाहरणार्थ बघा, आणि कसं असतं माहिती का, आपण जर आपल्यातले सुप्त गुण जर विकसित करत गेलो तर प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ बघा, आम्ही काय करतो, तुम्हाला शाळेमध्ये एक निबंध देतो. निबंधाचा विषय एकच असतो की माझ्या आवडत्या शिक्षिका. पण हाच निबंध लिहित असताना प्रत्येकाचं वेगवेगळं येणार आहे. प्रत्येकाच्या शिक्षिका वेगवेगळ्या येणार आहेत, प्रत्येकाच्या मॅडम वेगळ्या येणार आहेत, त्याच्या संबंधीचे विचार वेगवेगळे येणार आहेत. म्हणजे दोन निबंध सारखे असणार आहेत का? ह्या मुलाचा एक निबंध आणि ह्या मुलाचा एक निबंध. समजा 2 मुलांचे निबंध आहेत, ह्या मुलाचा एक निबंध आहे आणि ह्या मुलाचा एक निबंध आहे. ह्याचा निबंध आणि ह्याचा निबंध ह्याच्यामध्ये नक्कीच फरक असणार आहे. त्यामुळं वेगवेगळा विकास करण्याचे जे कौशल्य आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. वेगवेगळे विचार करण्याची क्षमता आपल्याला समाजामुळं वाढीस लागते. आपण कोणत्या समाजामध्ये राहतो, आपल्या आजूबाजूची माणसं कशी आहेत त्यावर आपले विचार अवलंबून असतात. आता माणसामध्ये सुद्धा बघा, तुमच्यापैकी कुणी गायक असतं, चित्रकार असतं, शास्त्रज्ञ, साहसवीर. आता साहसवीर म्हणजे काय? साहसवीर म्हणजे नेमकं काय असतं बघा. तुम्हाला गायक माहिती आहे, गाणारा गायक, चित्र काढणारा चित्रकार, शास्त्रज्ञ जे काही गोष्टी शोधून काढतात त्यांना शास्त्रज्ञ. साहसवीर म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जर एखादं संकट आलं तर हा व्यक्ती तिथं धावून जातो. म्हणजे कोण? हा साहसवीर. आता समाजामध्ये कार्य करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या समाजाच्या प्रोत्साहनामुळेच पुढं जातात. आपण जर प्रोत्साहनच दिलं नाही एखाद्या व्यक्तीला तर ती पुढं जाईल का? नाही जाणार. त्यामुळं आपलं जसं कौतुक होतं समाजामध्ये तसंच आपण इतरांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं काय होतं की एक समाज निर्माण होतो. समाज म्हणजे नेमकं काय? तर समाज म्हणजे सगळे, स्त्री, पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान, मुलं, मुली, हे सगळे, त्यांचे कुटुंब किंवा समाजामध्ये जे वेगवेगळे गट आहेत, संस्था आहेत, संघटना आहेत. आता गट, संस्था, संघटना म्हणजे काय? गट म्हणजे काय?
उदाहरणार्थ तुम्ही गणपतीचे दिवस आलेत आणि तुम्ही गणपती बसवणार आहात. कोण कोण बसवणार आहात गणपती? तुम्ही 4-5 जण मिळून गणपती बसवणार आहात, तर तो तुमचा गट झाला. संस्था म्हणजे काय? एखादं सामाजिक कार्य करायचं आहे तुम्हाला. उदाहरणार्थ समाजामध्ये खूप व्यभिचार होत आहे, तर काही व्यक्ती एकत्र येऊन संस्था स्थापन करतात आणि त्या संस्थेमार्फत मदत करणं, म्हणजे ती झाली संस्था. संघटना म्हणजे काय की एकत्रित यायचं आणि आपली मतं मांडायची, म्हणजे ती झाली एक संघटना. आता लोकांमध्ये जे परस्पर संबंध आहेत, व्यवहार आहे, देवाणघेवाण, ह्या सगळ्या गोष्टींचा ह्याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे माणसाच्या झुंडी किंवा गर्दी असं ह्याला समाज नाहीत म्हणत. तर समाज म्हणजे काय की सारखी समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जेव्हा एकत्र लोक येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. म्हणजे समाज कधी बनतो? जेव्हा झुंडी गर्दी असतात तेव्हा समाज बनत नाही, पण जेव्हा समान उद्दिष्ट म्हणजे 2 व्यक्तींचं काम एकच आहे, हे काम साध्य करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. आता समाज जेव्हा आपण पाहतो, समाजासाठी समाजाला एकत्र का बरं यावं लागतं? तर सगळ्यांच्या गरजा एकत्र भागवण्यासाठी, म्हणजे अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, आरोग्य, शिक्षण, ह्या सगळ्या गरजा एकत्रित येण्यासाठी आपण ही समाजी व्यवस्था निर्माण केलेली आहे. आणि त्यामुळंच काय झालेलं आहे की आपण आपले जे दैनंदिन व्यवहार आहेत, हे व्यवहार समाजाशिवाय होऊ शकत नाहीत. समाजाचं जे अस्तित्व आहे ते जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणं गरजेचं आहे. शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला शेतीची मशागत करण्यासाठी काही वस्तू पाहिजे, तर त्या वस्तू देणाऱ्या संस्था, किंवा शेतीसाठी बियाणं पाहिजे आहे ते देणारे संस्था, फवारणी औषध देणारी संस्था, ह्या सगळ्यांची आपल्याला गरज असते. आणि त्याच्या मागेच बघा, शेतीची अवजारं निर्माण करायची असतील तर कारखाने, नंतर शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका, उत्पादित मालासाठी बाजारपेठा, अशा वेगवेगळ्या संस्था निर्माण कराव्या लागतात. आणि ह्या संस्थांमधूनच, ह्या व्यवस्थांमधूनच आपला समाज जो काय होतो, आपला समाज स्थिर होतो. आणि पुढचा जो पाठ आहे त्यामध्ये आपण भारतामधली जी समाजाची विविधता आहे त्या विविधतेची ओळख करून घेणार आहोत. तुम्हाला पाठ कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका, सोबतच शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.